सातारा जिल्हा परिषद आरोग्य सेविका भरती प्रक्रियेची यादी अद्यापही प्रसिद्ध न करण्यात आल्यानं भरती प्रक्रियेतील आरोग्य सेविकांनी दिले पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन। सातारा जिल्हा परिषद आरोग्य सेविका भरती प्रक्रिया 2024 मधली महिला आरोग्य सेविका यांची भरती परीक्षा घेण्यात आली। परीक्षा घेऊन अद्यापही भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला नसल्यानं भरती प्रक्रियेतील आरोग्य सेविका महिलांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी व सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांना घेरावा घालून निवेदन हे देण्यात आलं। या निवेदनाचा 8 दिवसात विचार न झाल्यास महिला आरोग्य सेविका या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय। प्रतिनिधी आबासू दायगुडेसह AV माझा सातारा। हा जिल्ह्यातला आहे का राज्यातला आहे? सातारा सहा भेटला आहे आपला, पण 1 ऑक्टोबरपर्यंत होऊन जाईल आणि बाकीचे लोक आहेत नमस्कार, मी अश्विनी देवकाते। सातारा जिल्हा परिषदला आरोग्य सेविका या पदासाठी फॉर्म भरला होता। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही झाले, ते 2 महिने झाले तरी पण आम्हाला अंतिम नियुक्ती अजून दिली नाही आणि सेवा प्रवेश नियमानुसार एएनएम ह्याच या पदासाठी पात्र आहेत। त्यासाठी शासनाने एएनएमचाच विचार करून आम्हाला लवकरात लवकर आचारसंहितेच्या आधी नियुक्ती द्यावी ही आमची मुख्य मागणी आहे। त्यासाठी आम्ही पालकमंत्रींना निवेदन दिलेलं आहे। निवड न झाल्यास तुमचं पुढचं पाऊल काय राहणार? आम्ही पण आंदोलन करणार ना। बाकीच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या एएनएमलाच नियुक्ती दिली, आमचीच का रखडली आहे? आमचं पण लवकरात लवकर विचार करून नियुक्ती द्यावी। मी अश्विनी रोहित पवार। आता आम्ही जूनमध्ये एक्झाम दिलेली आरोग्य सेविका प्रसविका यासाठी, तर त्याचा रिझल्ट अजून लागलेला नाहीये। डीव्ही होऊन आम्हाला 1-1.5 महिना झाला, अजून कोणताही निर्णय दिला नाही झेडपी मधून। तो निर्णय आम्हाला लवकरात लवकर मिळावा आणि एएनएम ह्या अनुषंगाने त्यांनी निर्णय व्यवस्थित द्यावा, त्यांना पहिलं प्राधान्य मिळावं अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे। आता तुम्ही कलेक्टर ऑफिस आणि पालकमंत्र्यांनी भेटला, तुमच्यावर याच्यावरती काय बोलणं झालं? त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सर्वांचा असा निर्णय बघू, सर्वांच्या विचारानं निर्णय देऊ। 1 तारखेपर्यंत आम्ही पूर्ण निर्णय देऊ असं त्यांचं म्हणणं आहे। पण आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी एएनएम वाल्यांना पहिलं प्राधान्य द्यावं, एवढीच अपेक्षा सर्वांची आहे आमची। बाकी त्यांचं तो काही डिसिजन असतील ते त्यांनी लवकर द्यावा। आता तुम्ही ह्याच्यात कार्यरत आहे का? कामकाज चालू आहे का? आमचं आता कामकाज चालू नाहीये आणि बऱ्यापैकी मुलींनी सोडलेलं सुद्धा आहे प्रायव्हेटचं कामकाज, का तर आम्हाला हा जॉब मिळेल या अनुषंगाने। तुम्हाला असं का वाटतं तुम्हाला प्राधान्य द्यावं? कारण ह्या जागा त्यांच्यासाठीच आहेत, एएनएम साठीच त्या जागा आहेत, म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांना पहिलं प्राधान्य मिळावं। आणि सेवा प्रवेश नियम काम झालं नाही, तुमची मागणी मान्य झालं नाही, तुमच्यावर काय परिस्थिती? सर, आम्ही ह्या पदभरतीसाठी 2019 पासून ट्राय करत आहोत आणि 2019 पासून आमची पदभरती झालेली नाही, त्यामुळे आम्हाला ह्यात न्याय मिळावा अशीच मागणी आहे आमची। आणि आमच्या आचारसंहितेच्या आधी यांनी पदभरती घ्यावी आणि एएनएमचाच विचार करावा, कारण प्रत्येक जिल्ह्यात एएनएमच्याच बाजूने निकाल लागलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार जसं तिकडं झालं तसंच आपल्या जिल्ह्यात पण व्हावं असं आमची अपेक्षा आहे। रुपाली जाधव।